Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. We are on, ma'am. Okay. Good morning all. Welcome all. आपल्या या FPA आरोग्य मास मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. मागचे 2 सेशनही आपले खूप छान झालेले आहेत. त्यातला सगळ्यात पहिला आपण फेस योगा घेतला आणि त्याच्यामुळे खरोखरच आपला चेहरा एकदम असा ताजा टवटवीत झालेला आहे. त्याच्यानंतर मागच्या वेळेस आपण FPA अंताक्षरी घेतली. संगीत म्युझिक मुळे आणखीन आपल्याला उत्साह निर्माण झाला आणि आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला मनाची एक जी शांती गरजेची आहे त्याच्यासाठी ध्यान धारणा मेडिटेशन याची खूप गरज आहे आणि आपल्याला या मनशांती याचा जो आनंद आरोग्य यांचा लाभ हो जे परिपूर्ण आणि तणावमुक्त जीवन याचा आपल्याला जगण्याची प्रेरणा मिळते या ध्यान आणि मेडिटेशन मुळे आपल्या शरीरासाठी आपल्या मनासाठी याचे खूप फायदे सांगितलेले आहेत आणि आपण तेच फायदे आपल्या डॉक्टर वैशाली लोढा मॅडम यांच्याकडून जाणून घेणार आहोत. त्याआधी मी डॉक्टर अश्विनी नवले यांच्याकडे हँड ओव्हर करते. त्या पुढील सेशन कंडक्ट करतील. थँक्यू. गुड मॉर्निंग एव्हरीवन. आपल्या ह्या आरोग्य मासच्या निमित्ताने डॉक्टर वैशाली लोढा खूप छान वेगवेगळे दर संडेला आपल्या समोर वेगवेगळ्या गोष्टी घेऊन आलायत. मी डॉक्टर अश्विनी नवले तुमच्या सगळ्यांचं इथे मनपूर्वक स्वागत करतेय. आज छान सूर्य आपल्या समोर आहे आणि आपण एक सुंदर संकल्पनेला आज समोर जाणार आहोत, दॅट इज मेडिटेशन. जसं आपलं सारिका मॅडमनी आपल्याला इंट्रोड्यूस करूनच दिलेलं आहे या ध्यानाचं किती महत्व आहे, कारण की आपल्या सगळ्या जीवनामध्ये सगळं ठीकठाक चाललेलं असून देखील आपण असहज होतो. ध्यान आपला ज्ञात आणि अज्ञात अशा दोन्हीही तणावापासून मुक्ती देऊन विश्राम आणि स्थिरतेची अनुभूती देते, जे आपणा आपण सर्वजण शोधत आहोत. तर मग चला आज आपल्या समोर आपल्या सगळ्यांच्या लाडक्या डॉक्टर वैशाली लोढा ह्या ही संकल्पना जी घेऊन आलेले आरोग्य मास ह्याच्यामध्ये आज जो आपला 3rd संडे आहे त्याच्यामध्ये आपण मेडिटेशन हा एक भाग ठेवलेला आहे. तर मग मी इंट्रोड्यूस करते आपलं डॉक्टर वैशाली लोढा मॅडम, त्या प्रत्येक वेळेला FPA मध्ये वेगवेगळ्या संकल्पना घेऊन उतरतात आणि आपल्या सगळ्यांच्या समोर एक वेगळी उत्साह निर्माण करतात. सो आय वेलकम डॉक्टर वैशाली लोढा मॅडम. थँक्यू. नमस्कार. ध्यान, मेडिटेशन आणि आरोग्य मास याचा खूप जवळचा संबंध आहे. FPA ही सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक डॉक्टर असू दे आणि रुग्ण असू दे सर्वांसाठीच खूप छान काम करत असते. आणि आज आपण तिसऱ्या आपल्या आरोग्य मासच्या या संकल्पनेमध्ये मेडिटेशन घेऊन येत आहोत. मेडिटेशन टू रिज्युविनेट अवर सेल्फ. ज्यावेळेस आपण रिज्युविनेट होणार आहे त्यावेळेस आपण काम करण्याची आपली क्षमता वाढवणार आहोत आणि समाजासाठी आपण आता सध्या फ्रंटलाइनर आहोत. म्हणून आपण लगेचच सुरुवात करत आहोत. सुरुवातीला आपण प्रार्थना घेणार आहोत. त्यानंतर अप्पर बॉडी म्हणजे कमरेच्या वरचे जे आपले सांधे आहेत त्यांना ओपन करून घेणार आहोत. त्याच्यामध्ये आपण सूक्ष्म व्यायाम करणार आहोत. त्याच्यानंतर आपण अनुलोम विलोम करून लगेचच मेडिटेशनला सुरुवात करूया. मेडिटेशन अनुलोम विलोम झाल्यानंतर मी सुरुवात केल्यानंतर मी लाय डाऊन पोझिशन मध्ये तुम्हाला जायला सांगेन. त्यावेळेस सगळ्यांनी आपले व्हिडिओ ऑफ करायचे आहेत. लाय डाऊन पोझिशन मध्ये जायचं आहे आणि फक्त माझ्या कमांड्स कडे लक्ष द्यायचं आहे. मी जे सांगेन त्या कमांड फॉलो करायच्या आहेत. त्याच्यानंतर ज्यावेळेस मी उठायला सांगेन, मी जोपर्यंत ओपन युअर आईज सांगत नाहीये तोपर्यंत तुम्ही डोळे बंदच करून थांबायचं आहे. ओके. Just we will start with we are going to start with our prayer. Join your both palms. Close your eyes. श्वास घ्यायचा आहे.
श्वास सोडायचा आहे. पुन्हा एकदा श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडायचा आहे. पुन्हा एकदा श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडायचा आहे. सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यम् महे तेजस्विनावधीतमस्तु. ओम शांति शांति शांति. Rub your both palms. Cup on your face. See your both palm with fresh mind. Hari Om. आता आपण खांदे वर आणि खाली करणार आहोत. सूक्ष्म व्यायामाला सुरुवात करणार आहोत. शोल्डर अप, डाऊन, अप, डाऊन, अप, डाऊन. दोन्ही हात खांद्यावरती ठेवायचे आहेत आणि रोटेट युअर 1 2 3 अँटी क्लॉकवाइज 1 2 3. हात वरती जॉईन करायचे आहेत, साइडला घ्यायचे आहेत, पुन्हा खाली. अप, साइड, डाऊन, अप, साइड, डाऊन. नेक रोटेशन 3 times clockwise, 3 times anti-clockwise. 1 2 3 anti-clockwise, 1 2 3. Relax. Twist yourself. दोन्ही हात बाजूला. Twist yourself. 1. See there. Come in front. Again, twist yourself. Straight and relax. दोन्ही पाय सरळ करायचे. दोन्ही पाय सरळ दंडकासन मध्ये बसायचंय. Rotate your feet. Rotate your feet. 1 2 3 4 5. Anti-clockwise. 1 2 3 4 5. Relax. Stretch your feet. Stretch, 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 stretch. Towards you. Stretch, 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 stretch and relax. दोन्ही हात फक्त बोट पंजा. 1 2 3 4 5. मुठ्ठी बंद. 1 2 3 4 5. Rotate your wrist. 1 2 3 4 5. Anti-clockwise. 1 2 3 4 5. Relax. सुखासन मध्ये बसायचंय आणि आपण आता 5 वेळा अनुलोम विलोम करणार आहोत. अनुलोम विलोम झाल्यानंतर 7 वेळा आपण ओमकार करणार आहोत. 7 वेळा ओमकार झाल्यानंतर आपण लाय डाऊन पोझिशन मध्ये जाणार आहोत. ओके. सो अनुलोम विलोम साठी नासिका मुद्रा, अंगठा आणि मधली 2 बोट. डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे. एकदा मी करून दाखवते. डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे. डावी नाकपुडी बंद. उजवी नाकपुडीने श्वास सोडायचा आहे. पुन्हा उजव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे.
उजवी नाकपुडी बंद, डाव्या नाकपुडीने श्वास सोडायचा आहे. हे एक आवर्तन झालं. असे आपल्याला 5 आवर्तन करायचे. ब्रीथ इन, breathe out from right nostril. Again breathe in from right nostril. Breathe out from left nostril. Continue same. करताना पूर्ण लक्ष श्वास कुठून येतोय, श्वास कुठून बाहेर जातोय त्याकडे लक्ष. सावकाश श्वास घ्यायचा आहे, सावकाश श्वास सोडायचा आहे. कुठेही ताण नाही, कुठेही तणाव नाही. रिलॅक्स. डाव्या नाकपुडीतून श्वास सोडल्यानंतर अनुलोम विलोम पूर्ण झालेलं असताना थांबून घ्यायचंय. डोळे बंद, ध्यान मुद्रा, पाठीचा कणा एकदम सरळ. कुठेही ताण नाही, कुठेही तणाव नाही. श्वासाकडे लक्ष. 5-7 वेळा आपण ओंकार करणार आहोत. ओंकार करताना ओ दीर्घ करायचंय, म शॉर्ट करायचंय. ब्रीथ इन, शांत. पूर्ण लक्ष श्वासाकडे. श्वास कुठून येतोय, कुठून बाहेर जातोय. आपण एक आपल्या भोवती सुरक्षा कवच तयार केलेलं आहे. यामध्ये संपूर्ण सकारात्मक ऊर्जा आत येणार आहे, नको असलेली ऊर्जा बाहेर जाणार आहे. मन प्रसन्न, चित्त प्रसन्न. खांद्यावर कुठलंही ओझं नाहीये, मनावर कुठलाही ताण नाहीये. यू आर फीलिंग हॅपी, यू आर फीलिंग गुड. तुम्ही ध्यान मुद्रेमध्ये त्याचा आनंद घेण्यासाठी तुम्ही तयार आहात. हे सुरक्षा कवच खूप सारी सकारात्मक ऊर्जा, नवचैतन्य तुमच्या आतमध्ये आणणार आहे. त्याचा अनुभव आपल्याला घ्यायचा आहे. डोळे बंदच असतील आणि लाय डाऊन पोझिशन मध्ये जायचं आहे. मॅट वरती लाय डाऊन पोझिशन मध्ये दोन्ही पायामध्ये अंतर, दोन्ही हात शरीराच्या बाजूला, तळवे आकाशाच्या दिशेने. मान तुम्हाला कम्फर्टेबल पोझिशन मध्ये डावीकडे, उजवीकडे किंवा सरळ.
शरीरावर कुठेही ताण नकोय. पूर्ण रिलॅक्स, पूर्ण रिलॅक्स, पूर्ण रिलॅक्स. सावकाश श्वास घ्यायचा आहे, सावकाश श्वास सोडायचा आहे आणि माझ्या आवाजाकडे लक्ष द्यायचंय. नाव पूर्ण लक्ष तुमच्या डाव्या पायाकडे. डाव्या पायाची बोट मेक सम मुवमेंट. तळपाय, टाच, बोटा, पाय, पोटऱ्या, गुडघा, मांडी, कमरेचा भाग पूर्णपणे रिलॅक्स. कुठेही ताण नाही, तणाव नाही. डावा पाय अचेतन, संवेदनारहित. पूर्ण लक्ष उजव्या पायाकडे. तळपाय, टाच, बोटा, पाय, पोटऱ्या, गुडघा, मांडी, कमरेचा भाग पूर्णपणे रिलॅक्स. उजवा पायही अचेतन, संवेदनारहित. पूर्ण लक्ष डाव्या हाताकडे. डाव्या हाताची बोट, तळहात, मनगट, हात, कोपर, बाहू, खांदा पूर्णपणे रिलॅक्स. कुठेही ताण नाही, कुठेही तणाव नाही. अचेतन, संवेदनारहित. पूर्ण लक्ष उजव्या हाताकडे. उजव्या हाताची बोट, तळहात, मनगट, हात, कोपर, बाहू, खांदा पूर्णपणे रिलॅक्स. उजवा हातही अचेतन, संवेदनारहित. पूर्ण लक्ष छातीकडे. छातीचे स्नायू, फुफ्फुस, हृदय रिलॅक्स. पोटाकडे लक्ष. पोटाचे स्नायू, पोटातील सर्व अवयव. कुठेही ताण नाही, तणाव नाही. रिलॅक्स. पूर्ण लक्ष पाठीकडे. मानेपासून सुरुवात. मानेचे स्नायू, खांद्याचे स्नायू, पाठीचे स्नायू, कमरेचे स्नायू पूर्णपणे रिलॅक्स. कुठेही ताण नाही, कुठेही तणाव नाही. मानेचे मणके, पाठीचे मणके, कमरेचे मणके आणि माकड हाड पूर्णपणे रिलॅक्स. नाउ ग्राउंड युअर बॅक ऑन द मॅट फर्मली. पूर्णपणे पाठ मॅट वरती रोवून द्या. मस्तक, क्राउन एरिया, कपाळ, भुवया, डोळे, कान, नाक, गाल, ओठ, हनुवटी, गळा पूर्णपणे रिलॅक्स. कुठेही ताण नाही, कुठेही तणाव नाही.
Now stuck your eyeball deep into the socket. डोळे आत खोल खोबणीमध्ये घेऊन जा. डोळे आत खूप खोल खोबणीमध्ये घेऊन जा. श्वासाकडे लक्ष. श्वास सावकाश येतोय, श्वास सावकाश बाहेर जातोय. संपूर्ण अंधार आणि दूरवर तुम्हाला एक प्रकाशाची तिमीर दिसत आहे. ती प्रकाशाची तिमीर, ती प्रकाशाचा झोत, प्रकाशाचा किरण खूप सारी सकारात्मक ऊर्जा तुमच्या आतमध्ये घेऊन येण्याचा प्रयत्न करत आहे. तो प्रकाशाचा किरण आहे नवचैतन्याचा. तो प्रकाशाचा किरण आहे आरोग्याचा. तो प्रकाशाचा किरण आहे सुख आणि समाधानाचा. तो प्रकाशाचा किरण आहे आनंदाचा, ध्येयपूर्तीचा. खूप सारी सकारात्मक ऊर्जा घेऊन तुमच्या आयुष्यामध्ये नवचैतन्याची झालर बनून येण्याचा. तुम्ही त्या प्रकाशाकडे जाण्याचा प्रयत्न करत आहात. तुम्ही चालत आहात, चालत आहात, चालत आहात. थंड हवेची झुळूक तुमच्या स्पर्शेंद्रियाला रिज्युविनेट करत आहे. तुमचं मन प्रसन्न, चित्त आनंदी. तुम्ही पुढे जात आहात. थंड हवेचा स्पर्श तुमच्या प्रत्येक सेलला रिज्युविनेट करत आहे. पक्ष्यांची किलबिल, कोकिळेचं मधुर गाणं, झाडांच्या पत्त्यांची सरसराहट, दूरवर येत असलेला धबधब्याचा आवाज तुमच्या कर्णेंद्रियेला प्रगल्भ करत आहे. तुमच्या कर्णेंद्रियेला रिज्युविनेट करत आहे. यू आर फीलिंग गुड अँड हॅपी. ते कोकिळेचं मधुर गाणं तुम्हाला एक वेगळी ऊर्जा देत आहे. तुमच्या शरीराला, मनाला आरोग्य प्रदान करत आहे. You are feeling good and happy. You are feeling good and happy. तुम्ही पुढे 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 जात आहात. तुम्ही धबधब्याच्या जवळ आलेले आहात. धबधब्याच्या जवळ आलेले आहात. धबधब्याच्या जवळ जात आहात. मातीचा सुगंध सर्वत्र दरवळत आहे. प्राणीच्या प्रकल्प बनत आहे. मातीचा सुगंध तुमच्या प्रत्येक सेलला रिज्युविनेट करत आहे. त्या धबधब्याच्या पाण्याचा चैतन्याची लहर आलेली आहे. यू आर फीलिंग गुड अँड हॅपी. यू आर फीलिंग हॅपी. प्रगल्भ बनलेला आहे. तुम्ही पुढे 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 जात आहात. प्रत्येक गोष्टीचा आस्वाद घेत आहात. राहून
सावकाश तुम्ही डोळे उघडले आणि समोर तुमच्या उंच उंच पर्वतरांगा, ज्या तुमच्या ध्येयपूर्तीचं तुम्हाला आठवण देत आहे. तर आपणासाठी त्या शरीराला तयार करत आहे. तुम्हाला खूप छान वाटत आहे. त्या पर्वतरांगा होत आहे. तुमचं ध्येय असणं आवश्यक आहे आणि ते पालन करण्यासाठी शरीर आणि मन तयार, त्यासाठीचा हा प्रवास. खूप सारे उंच उंच झाडांसारखं हिरवीगार, पूर्ण हिरवाईने नटलेलं, ऊन, वारा, पाऊस सगळं संकटाला काहीतरी देण्याची इच्छा असलेलं, त्याच्या सावलीमध्ये आपल्याला सामावून घेणार अशी ती वृक्ष आपल्याला दातृत्व शिकवत आहे. मन प्रसन्न झालेलं आहे. हे पुढे जात आहात. आणि खूप खूप सकारात्मक ऊर्जा तुम्हाला मिळत आहे. तुमच्या आयुष्यात तयार, त्याच्यावर बागडणारी फुलपाखरू छान वाटत आहे. यू आर फीलिंग अँड हॅपी. प्रक्रिया तुम्हाला होत आहे. अक्षरशः नंदनवनात तुम्ही थांबलेले आहात. साक्षात तुम्ही त्या दूरवरून आपला पिसारा फुलवत तुमच्याकडे येत आहे. तुम्हालाही त्या सर्व कक्षा पंचेंद्रियांना प्रगल्भ करायचा आहे. मनाला नवचैतन्य आणायचं आहे. यू आर फीलिंग गुड अँड हॅपी. तुम्ही त्या भक्ती रसामध्ये पूर्ण न्हावून गेलेले आहात. तुमचे वात, पित्त, कफ त्रिदोष प्राकृत अवस्थेमध्ये येत आहेत. सप्त धातूंचं पोषण उत्तम होत आहे. त्रिमल प्राकृत अवस्थेमध्ये जात आहेत. षड्रिपूंपासून तुम्ही खूप दूर आहात. यू आर फीलिंग हॅपी. यू आर फीलिंग एक्साइटेड टू अचीव युअर गोल.
तुम्ही पूर्णतः तुमच्या ध्येयाप्रत जाण्यासाठी तयार झालेले आहात. ही शक्ती तुमच्यामध्ये तयार झालेली आहे. प्रत्येक सेल नवचैतन्याने परिपूर्ण आहे. डोळ्यात मनातील इच्छा परिपूर्ण होताना प्रवास विलायत करा. The feeling एक नवीन ऊर्जा आनंद रिज्युविनेशनची प्रक्रिया तुम्ही पूर्ण केलेली आहे. शरीर आणि मन दोन्हीही सकारात्मक परिपूर्ण आहे. मनातील ध्येय पूर्ण करण्यास तयार. शुभम भवतु शुभम भवतु शुभम भवतु. कल्याणमस्तु कुटुंब कल्याणमस्तु समाज कल्याणमस्तु देश कल्याण विश्व कल्याण अर्थात इंद्रधनु तुम्ही अनुभवत आहात आणि त्या इंद्रधनुच्या रंगामध्ये रंगून गेलेले आहात. ती सकारात्मक
समाज हिताच्या दृष्टीने अतिशय महत्वाची घटना आहे. शुभम भवतु शुभम भवतु. आपण शरीरामध्ये ऊर्जा काढून घेतली तर पुन्हा प्रस्थापित करूया. आरोग्याची सुखी समाधानाची नवचैतन्याची उज्ज्वल भविष्याची तिला आत्मसात दोन्ही पायामध्ये हालचाल करायची आहे. डाव्या पायामध्ये उंची आलेली आहे. उजव्या पायामध्ये डाव्या हातामध्ये उंची आलेली आहे. ओठ, पाठ, मान वळवायची आहे. आणि डाव्या होऊन थांबायचं आहे. आहे आसन आसन ओंकार म्हणणार आहोत. ओंकार म्हटलं शॉर्ट आणि मग लॉंग. 11 वेळा ओंकार करणार आहोत. 3 नगर का बरं आता देते म्हणले See you both palm with fresh mind. Hari.
how you are feeling? Fresh, energetic? येस. येस मॅम. आता आपण सगळेजण ना एक भजन ऐकूया. ओके, एव्हरीवन इज रेडी. जय, आर यू रेडी विथ? येस येस. डोळे बंद करून फक्त त्याला फील करा, प्रत्येक वर्डला फील करा. सो आपण आतापर्यंतचा जो प्रवास केलेला आहे तो अजून आपल्या आतमध्ये तो स्टोर होणार आहे. अच्युतं केशवं कृष्ण दामोदरम् अच्युतं केशवं कृष्ण दामोदरम् अच्युतं केशवं कृष्ण दामोदरम् अच्युतं केशवं कृष्ण दामोदरम् रामनारायणं जानकी वल्लभम् कौन कहते हैं भगवान आते नहीं, 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 हम मीरा के जैसे बुलाते नहीं, के जैसे बुलाते नहीं, कौन कहते हैं भगवान खाते 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 नहीं, बेर शबरी के जैसे खेलते नहीं, बेर शबरी के जैसे खिलाते नहीं, अच्युतं केशवं कृष्ण दामोदरम् अच्युतं केशवं कृष्ण दामोदरम् अच्युतं केशवं कृष्ण दामोदरम् अच्युतं केशवं कृष्ण दामोदरम् रामनारायणं जानकी वल्लभम् ओ रामनारायणं जानकी वल्लभम् कौन कहते हैं भगवान सोते नहीं, 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 माँ यशोदा के जैसे सुलाते नहीं, माँ यशोदा के जैसे
यशोदा के जैसे सुलाते नहीं, माँ 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 यशोदा के जैसे सुलाते नहीं। अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम, अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम, अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम, अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम, राम नारायणं जानकी वल्लभम, राम नारायणं जानकी वल्लभम, राम नारायणं जानकी वल्लभम, राम नारायणं जानकी वल्लभम। कौन कहते हैं भगवान नाचते नहीं, 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 गोपियों की तरह हम नचाते 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 नहीं। अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम, अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम, अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम, अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम, राम नारायणं जानकी वल्लभम, राम नारायणं जानकी वल्लभम, ओ राम नारायणं जानकी वल्लभम, राम नारायणं जानकी वल्लभम। कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो, 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 नाम जपते चलो काम करते चलो, नाम जपते चलो काम करते चलो, ओम नाम जपते चलो काम करते चलो, नाम जपते चलो काम करते चलो। अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम, अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम, अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम, अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम, राम नारायणं जानकी वल्लभम, राम नारायणं जानकी वल्लभम, राम नारायणं जानकी वल्लभम, राम नारायणं जानकी वल्लभम। गोपियों की तरह हम नचाते नहीं,
यशोदा के जैसे सुलाते नहीं, माँ यशोदा के जैसे बिजली के जैसे हम मीरा के जैसे बुलाते नहीं। मला असं वाटतंय की प्रत्येकाने त्या धूनचा, त्या ध्यानचा परिपूर्ण आस्वाद घेतलेला असेल, काहीतरी ठरवलं असेल आणि त्यासाठी मगाशीच आपण सुरुवातीला सांगितलं होतं की तुमच्या ध्येयपूर्तीसाठी, तुमच्या रिजुविनेशनसाठी आपण आजचं मेडिटेशन ठेवलेलं आहे. साध्या सोप्या भाषेत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ईश्वरचरणी एकच प्रार्थना आहे, माझ्या कृतीप्रमाणे मी जो प्रयास केलेला आहे तो सर्वांसाठी उपयोगी पडू दे. योग्य मार्ग, योग्य दिशा आणि आरोग्य आम्हा सगळ्यांना लाभू दे. शुभम भवतु. डॉक्टर अजित पाटील सरांकडे मी हँड ओव्हर करते. थँक्यू सो मच मॅम. थोडा उशीर झाला टेक्निकल इश्यूमुळे मला जॉईन व्हायला. बाकी सेशन खूप छान झाला. मी अर्धा अटेंड केला पण छान वाटतंय. अगदी खूप छान आणि सर्वांनी याचा लाभ घेतला. डॉक्टर सारिका मॅडम, तुम्ही बोला. शी मस्ट बी. तर मी शी मस्ट बी नॉट देअर आहे का? सेशन एकदम मनावरची सगळी निगेटिव्हिटी निघून गेलेली आहे आणि एकदम फ्रेश वाटत आहे. आणि त्यात आता शेवटचं हे जे आपण भजन ऐकलं त्याच्यामुळे तर पूर्णपणे ते तल्लीन होऊन आपण त्याच्यामध्ये गेलो होतो. आणि वैशाली मॅडम, तुम्ही खूप तुमच्या गोड आवाजामध्ये आम्हाला त्या संपूर्ण त्या निसर्गमय वातावरणात घेऊन गेलात. मला अगदी वाटत होतं की मी एक ट्रेक करून तिथे येऊन शांत ध्यान लावून बसलेली आहे. खरंच खूप छान वाटलं, खूप सुंदर. असंच आपण वेगवेगळे उपक्रम घेत राहू. खूप छान. थँक्यू व्हेरी मच. नक्कीच, थँक्यू. आणि मला असं वाटतं की पुढचा जो आपला आहे, आता आपण शनिवार, रविवार की सोमवार अजून आपला तो दिवस आपला फिक्स व्हायचा आहे. योग दिवस हा 21 जूनला आहे आणि त्या दिवशी योगाचं सेशन किंवा जो प्रोटोकॉल आहे तोच आपण पाळणार आहोत. तर त्याची लिंक किंवा त्याचे जे शेड्यूल आहे ते आपण सगळ्यांपर्यंत पोहोचवणारच आहोत. तर त्याचाही मेसेज तुमच्यापर्यंत येईल. आणि आपण एक आता हा जो आठवडा आहे तो मागच्या वर्षी सारखा रोज एक एक योगासन ते आपण करून घेऊ आणि त्याचे फायदे सांगू. म्हणजे योग दिवसाच्या आपण ते सगळ्यांचे योगासन होऊ शकू. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. सुंदर वैशाली मॅडम. एंडिंग दिस सेशन व्हेरी मच. सर्वजण रेकॉर्डिंग स्टॉप करतोय. ओके, थँक्यू एव्हरीवन. थँक्यू. ओके, बाय.